आम्ही चाललोय पुण्याला आणि आला वैताग. फक्त ते वैताग एका गोष्टीमुळे जाऊ शकते, ते म्हणजे हॉटेल जगदंबाचं मटण. कंगवानला भाग पाडा. दरवेळीच आमचं ठरलेलंच आहे, जर पुण्याला चाललो असलो तर खेड शिवापूर मध्ये हॉटेल जगदंबाचं मटण खाल्ल्याशिवाय आपण पुढे जायचंच नाही. पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बबलू व्हेज आहे, त्यामुळे तो बसला हलवत वाट्या. कारण आम्ही इथं कवा पण आलोय की नाही तेव्हा पण मटणच खाल्ले, व्हेज कवा खाल्लेलंच नाही. मी आता रोटी घेतलेली, पण जर तुम्ही इथं फर्स्ट टाइम ट्राय करत असला तर यांच्या मटणाबरोबर भाकरी खाऊन बघा, एकदम क्वालिटी विषय आहे ती. दरवेळी मला हवरेपणाच्या नादात भासते, कारण मी इथं आल्यानंतर माझ्या कंट्रोल मध्येच नसते. असलं क्वालिटी मटण ताट समोर बघून मला कंट्रोलच होत नाही, मला ते कधी एकदा खाईन असं होते. आणि जेव्हा तो मटणाचा पहिला घास माझ्या तोंडात होते तेव्हा वाटते की बास, आता बास, ह्याच्यापेक्षा भारी कायच नाही या जगात. याला म्हणतात मटण. एक नंबर क्वालिटीचं मटण. अगर कभी ऐसे मटन वाटे में हाथ बीत बुड़ो के मटन ताट खाता हुआ दिखू तो चौक मत जाना, और अळणी भात खाता हुआ दिखू तो भी चौक मत जाना. कारण हे दोन्ही पण मला आवडते. जर तुम्ही ते मटन ताट खाल्लं नाही की नाही, एक मटनची प्लेट मागवा आणि अळणी भात मागवा, बास होते तेवढाच विषय. आणि सरप्राईज मध्ये फादर, कारण बबलू आता उपाशी नाही आहे. बबलू आणि बबलू सारख्या असंख्य व्हेजिटेरियन माणसांसाठी जगदंबामध्ये व्हेज थाली पण अवेलेबल आहे. आणि हे काय नाही, जस्ट तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की मटन खाऊन सुंद झालेली दोन माणसं रॉंग साईडनं सोलकडीच्या बाटलीचं टोपण उघडत होती.